माझे फक्त चुका काढायच्या पटापट सुटतात. अशा प्रकारे आमचा पटका झालाय. तर मित्रांनो, अक्षय आपलं एंटरटेनमेंट करणार आहे नाचून दाखवून. बडबड 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 कान पण दुखायला लागलेत माझे तुझे तोंड. पापलेट फ्राय विथ सागर दादा. ठीक आहे. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुझं नाव काय पण चॅनलचं? हॅलो, वेलकम बॅक टू ब्लॉग विथ मोनाली. बोल ना यार, तू पण कपडे दे ना, मला नाही सुचत इतकं पटकन बोलायचं. माझे फक्त चुका काढायच्या पटापट सुटतात. तिथे बडबड बोबडी अशी वळत, कॅमेरा पुढे कशी बोबडी अशी वळत, ती टमटम शब्द फुटत नाहीत. इथून पुढे मग सांग मला, मी फक्त ऐकणार तुझा. अक्षय सिच्युएशनचा फायदा घेतोय हा. मुंबईला जाणार आहे ताईकडे. मुंबईला नाही, आम्ही पनवेलला जाणार आहे. नवी मुंबईला जाणार आहे. बरं, नवी मुंबईला जाणार आहे. स्पेशाला भेटायला. हो, स्प्रेशा ही माझी बच्ची. तिचं जावळ करायचंय आमचं, मग तिला असं टक्कल करायचंय, तर आम्ही त्यासाठी चाललोय. पण आमचं ट्रेनचं तिकीट कन्फर्म नाही झालं. वेटिंग लिस्ट होती, फक्त 17च होती, तर सुद्धा नाही झालं. आता मग आम्ही ट्रॅव्हल्सने चाललोय. ट्रॅव्हल्सने आता जाणार आणि मग पनवेलला पोहोचणार. झालं? मी बोलू? बोल. 10:10 ची आमची बस आहे, म्हणून म्हटलं ब्लॉग तुमच्या बरोबर मी शेअर करावा. पण तू सगळं इतकं फास्ट, माझ्याकडे बोलायलाच काही राहिलं नाहीये. वाव. तर आम्ही रेडी होतो. A few moments later. तर आम्ही आलो आता बस स्टॉपवर. बसची वाट बघतोय. 10-15 मिनिटं मे बी बस लेट होणार आहे. बाहेरून आले नाही, त्याला तहान लागली आणि भूक लागली. इसका बस खाने पे फोकस है और कुछ नाही. आमची बस आली आहे. अशा प्रकारे आमचा पटका झालाय. सोलापूरची बस ट्रॅव्हल्स होती त्याच नावाची, आणि आम्ही रॉंग बस मध्ये चढत होतो. चढत नव्हतं, जवळ गेलो होतो. हा ठीक आहे, जवळ गेलो होतो. अजून एक आली श्रेयस. आणखी एक आली आहे, कन्फर्म करून बघतो. बस लेट होती तर काही टिप्पणी? बस नाही लेट झाली, 5 मिनिटात येते. बस नाही लेट झाली. टाइम बघ, टाइम काय दिलाय आपल्याला? टाइम पेक्षा 4 तास लेटच येते. घरून इतक्या लवकर का आणलं, तुला माहिती होतं तर? मग ती आली असते, मग आपण पळापळ करायची का लवकर येऊन उभं बसायचं इथं. इथे बसून बोर होतोय. मग आता मी नाचून दाखवू? हो चालेल मला. तर मित्रांनो, अक्षय आपलं एंटरटेनमेंट करणार आहे नाचून दाखवून. पण तू एकटीच नाही एन्जॉय करणार, सगळेच एन्जॉय करतील. मग करू दे ना. मग एक नाचून दाखवेल, आणि नंतर नाचून झालं की तू असं रुमाल घ्यायचा हातात आणि सगळ्यांकडून पैसे जमा करून आणायचे. चालेल का? अभी मजा आएगा ना भिड़ो. मतलब हा क्या आहे? आई, बस तो बढ़िया है. फायनली आम्ही बस मध्ये बसलोय. 10-15 मिनिटं लेट आली आहे. आम्ही श्रेयस ट्रॅव्हल्सने फर्स्ट टाइम चाललो होतो. मस्त आहे बस. भाई साहब, झोपला पण एवढ्या लवकर? अरे आत्ताशी 11:15 वाजले. बस मध्ये झोपलाय हा. बस मध्ये झोपणार नाही का? गाडी चालू आता. गाडी चालू, थोड्या वेळ गप्पा मारायचं तर काय लगेच झोपून घेतलं. मॅडम, सकाळी 6:30 ला उठलोय, तशी गाणं टाकलंय. फशीवरून तू 4:30 ला आलाय. 4:30 वाजेपासून तू अंगच टाकलेलं आहे. टाकलंय मग? आणि तुला जिल्हा त्याचं काय? बडबड 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 कान पण दुखायला लागलेत माझे तुझे तोंड. झोप बेटा आता. मित्रांनो, मी तुम्हाला सकाळी भेटते आणि याच्याकडे पण सकाळी बघते. गुड नाईट. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय. रात्रीचे 1:30 वाजले. बस थांबली होती फ्रेश होण्यासाठी. आणि हा बघा, एवढ्या रात्री काय करतोय. घरून जेवण केलं नव्हतं? हो ना, स्वतःला विचार ना. मला तर भूक नाही लागली. जेवण करून आलो होतो घरून. घरी जेवायला दिलं होतं. नको नको, मला भूक नाहीये. नको नको. वडापाव खाल्ले होते आपण. आता भूक लागली 1:30 वाजता. ऑर्डर करू? झोमॅटो वडापाव दे अजून एक. पुण्यातून जाणारी गाडी. मग झोमॅटोची ऑर्डर येईल. मग कर ना. पैसा तुम्हारे पास, मोबाइल तुम्हारे पास, ऑर्डर मैं क्यों? तू म्हणली ना मी ऑर्डर करतो. मोबाइल ले, पैसा वाला तू आहेस, मी थोडी आहे. बापरे, हम तो गरीब लोग है, इसके सहारे जीते. मम्मी सांगा त्याचं ऐकायचं. आता बोल. मी तेरे गुलाम नहीं हूँ. सकाळचे 5:30 वाजले आणि नवी मुंबईमध्ये मॅकडॉनल्ड्स आहे ना उतरलोय. आपलं एक्सप्रेस वे. अक्षय दादाला हा, समोरच उभा आहे फोन मॅकडॉनल्ड. पिकअप करण्यासाठी. मॉर्निंगचा व्यू तर लय थंड थंड आणि छान आहे. हाय, काय कशी बरी आहे. तुमचा अवतार. येस. आमच्यासाठी काय आणलं? झाडू. लिलीसाठी अच्छे बॅगेत बट लिली कुठे आहे इथे? लिलीचं जेवण. लिलीने पण, लिलींची काळजी सगळ्यांना आहे. हे आमच्या घरातलं सगळं क्यूट
टेस्ट मेंबर आहे. हा त्याची झोप करायला बसला. रुहा गिफ्ट आणलंय तुमच्यासाठी. त्यातलं सगळ्यात नॉटी पर्सन आहे, जे की आम्ही आल्यावर स्कूलमध्ये चाललंय. तू का उठवतोय तिला? मला झोपेल नाही आवडत मला. अरे झोपू दे ना, किती शांत झोपले, खूप शांत झोपले. आणि हा त्याची झोप खराब करतोय. बाहेरचे हात धुतले का? घाणेरडा. गिफ्ट आवडलं आमचं? अरे उवा झालाय का? गजब बेइज्जती है. मॅडम तर करत नव्हती, तिच्या डोक्यात परत उवा झाले. मी काय लक्ष नाही. आमच्या घरातलं कोणताच बाळ उठलंय. प्रिशू यार, ही किती क्यूट आहे. माझ्यासोबत खेळ चाललाय. क्या चल रहा है? अरे काय दूध 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 आहे, दूध दूध जाईल. पापलेट? वाव. व्ह्यूअर्सला दाखवूया. हो, व्ह्यूअर्स. पापलेट फ्राय विथ सागर दादा. पूनम ताई बोल रहे भाई धीरे खराब करेल, मीठ जास्त टाकेल. ठीक आहे. सगळे साधे सोबत सारखे नाहीये. गजब बेइज्जती है. कोणाला हे केल्यानंतर तू कोण आहे मग ताई आता? अडचण जादू प्रॉपर्टी नहीं मिलेगी भाई तुमको. प्रॉपर्टी आधी मेरे नाम पे ही है. माझ्या तोंडाला पाणी सुटलंय बनवण्याआधी. अशीच का? मग तुला तोंडातलं पाणी सुटणार नाही. मला तर सुकट कच्चीच आवडते. भाई पण सकाळी इतक्या लवकर पापलेट आणलेत 800 जाऊन रुपये. दादांनी. काय करताय ऍक्च्युअली मध्ये तुम्ही नीट सांगा. घाण आहे ना. तुझ्या आतडे बाहेर काढून टाकत जास्त. ओके. कडे डेकोरेशनचं सामान नाहीये, सो आम्ही कमी याच्यातच ऍडजस्ट करतोय आता. मॅडमच्या जावळं काढायचे. स्प्रिशा बोलतात त्याला मांदेली मांदेली. फ्राय करून एकदम जबरदस्त लागते. फ्लेवर्ड फिश आहे खूप. त्याची भाजी बनवायची ताई. फ्राय करतात रे आणि खूप ओके. खूप जबरदस्त. हे पापलेटला मात देईल, म्हणजे मला वैयक्तिक. मी काय म्हणते, खाऊन घ्या. तुझ्यासाठी आणले ते, खा तू. तुमचा प्राण आहे ना, तोडून टाका नॉनव्हेज सोडायचं. आज भरपूर व्हरायटी बनली. मी पण नॉनव्हेज सोडणार आहे. मी आजच खाणार आहे, परत नाही खाणार. आणि अदरवाईजचा डायलॉग आहे, हमारे यहाँ ऐसा ही होता है. नावे आले स्प्रिशाचे जावळं काढायला. आणि स्प्रिशाची तयारी चालली. बाहेर बघा किती पाऊस चालू आहे. इकडे खूप जास्त पाऊस आहे. हे आमचं होममेड डेकोरेशन छोटस. काय फील करताय? बाळाचे केस निघणार आहेत. काय ना मजा येणार. मजा येणार आहे तुम्हाला तर प्रत्येक गोष्टीत मजा वाटते. मजा येईल आता. तिच्या कशी राहते ते कळेल. आणि टकलू कशी दिसेल. चला जाणार पहिला हेअर कट. माझी बायको भोरती, माझी बायको भोरती. मामाची बायको ब्लॉगर आहे. काय नाही, रव्यामध्ये मिरची पावडर, मसाले टाकले, मिक्स केले आणि आता फ्राय करणार आपण. हे काय हे पापलेट नाही रवा, रव्यामध्ये सगळे मसाले टाकले. ओके. आणि मेरे मुंह में तो पानी आ रहा है. हाँ व्हेजिटेरियन नवरा. सो आम्ही चाललोय स्ट्रीट शॉपिंग साठी बँड्राला विथ फॅमिली. आमच्या छोट्याशा भाषेमुळे आम्ही ताईला घरीच ठेवलंय. बाहेरचं वातावरण इतकं सुंदर झालंय ना, फक्त आम्ही फिरूस तर पाऊस नाही आला पाहिजे. किती मोठा हा काढलाय. मुंह तो बंद करो अंकल. आम्ही चाललोय आता बँड्रा फोर्टला. मी एवढी खुश आहे कारण की आज आम्ही करणार आहे खूप सारी विंडो शॉपिंग. फोर्ट बंद आहे. एक सेकंड. बॅड लक आमचं, म्हणून आम्ही एका मंदिरात चाललोय. मंदिराचं नाव कडेश्वरी देवी मंदिर संस्थान. कडेश्वरी देवी संस्थान. आज आम्ही आलो आहे अशा ठिकाणी जिथे मुंबईचा पोस्ट कार्ड व्ह्यू दिसतोय. अँड इफ यू आर रोमॅन्टिक सोल तर तुम्हाला हे ठिकाण खूप जास्त आवडेल. आम्ही बँड्रा फोर्टलाच आलो होतो, बट फोर्टचं काहीतरी काम चालू आहे, सो आम्ही बँड्रा फोर्टच्या बॅक साईडला जो बीच व्ह्यू आहे तो बघायला आलोय. या बीचचं नाव अरेबिया. त्या बॅक साईडला तुम्ही व्ह्यू बघू शकता. सी व्ह्यू बघून बाहेर निघालो नाही तर पाऊस चालू झालाय आणि कदाचित पाऊस वाढूही शकतो. हे बघा आम्ही छत्रीमध्ये. मित्रांनो, मुंबई सारख्या ठिकाणी प्रत्येकाची एक मन्नत असती, जी की ती आमच्या समोर आहे. मी तुम्हाला दाखवते. मन्नत शाहरुख खानचा बंगला
सी माणसं इथं फोटो काढताय, खूप गर्दी दिसतीये. मी तुम्हाला इथूनच दाखवते. मला तर बिलीव्ह होत नाही मी इकडे आले. मी फर्स्ट टाइम इकडे आले या एरियामध्ये. इतका सुंदर एरिया आहे ना. त्या शाहरुख खानचं घर आणि हा व्ह्यू फ्रंटचा. आलोय शॉपिंग करायला. अभी मजा आएगा ना भिड़ो. आज तो मैं इसको लूट लूंगी. खत्म. खूप जास्त थकलोय. शॉपिंग मनासारखी झालीये. फिरणं झालंय. चिडका बघा माझी बॅग घेऊन. स्ट्रीट शॉपिंग खूप मस्त होती. तुम्ही जरा कधी मुंबईला आले तर नक्की एक्सप्लोर करायची शॉपिंग मार्केट. एकदम भारी भारी ड्रेसेस आहेत. मी दादाची वाट बघतोय. गाडी इकडे लावली आहे. आम्ही आलोय सागर दादांच्या ऑफिस मध्ये आणि इथे घेणारी कावा हा चहाचा प्रकार आहे. ग्रीन टी टाईपचा माझा. दादा कुठे पण हो का? वेळ आहे त्यांना. ओके. रात्री घरी यायला 9 वाजले. आता मी आजचा दिवसाचा ब्लॉग एंड करते इथेच. खूप जास्त थकलोय. बोलायची कॅपॅसिटी नाही. जेवण करून डायरेक्ट झोपणार. आज आहे डे सेकंड. नाश्ता वगैरे झाला? काय खाल्लं? पराठे. माझा नाश्ता पण केला. तो नाही केला का? नाही ना. ना का 2 चपात्या पण खाल्लेले चहा सोबत. मला विचारलं पण नाही खायचं का तुला एक घास. स्पेशल झोपली. तो झोपला आमचं बाळ. घरी आले होते फोटोग्राफर दादा. लग्नाचे फोटो सिलेक्ट करून त्यांच्या सोबत त्यांच्या गाडीमध्ये खारघर स्टेशन पर्यंत गेलो. स्टेशनला आम्ही पोहोचून तिकीट वगैरे काढून ट्रेनची वाट बघत बसलो. नेरूळ स्टेशन पर्यंत उभं राहून गेलो. 11:30 वाजले. आमची 12:30ची ट्रेन आहे आणि आम्हाला झालाय पनवेलवरून निघायला उशीर. स्टेशनवर थांबलोय ट्रेनची वाट बघत. नेरूळची गर्दी वाढत बघून आता वाटलं काही खरं नाही. ट्रेनमध्ये जागा भेटणार नाही. बट नशिबाने ट्रेनमध्ये जागा भेटली बसायला. ठाणा स्टेशनला पोहोचलो आणि आमची गाडी आली. सगळं काही कट टू कट टाइमावर झालं. या गडबडीमध्ये आम्हाला खूप भूक लागली होती. ताईने आमच्यासाठी टिफिन पॅक करून दिला होता. मस्त पोटभर खाल्लं. दाखवते किती छान व्ह्यू. काय व्ह्यू आहे. काय हवा. अजून काय हिरवळ. ओहो और कुछ. काय तू. अगं बाई एवढी थंडी वाजते ना. काय इझी फुल टाईट म्हणतो एक ब्लँकेट घे सोबत. नाही समोसा. यात काय काय वेगळं करतोय आणि हा काय काय घेऊन खातोय. फसवला होता. कोण म्हणलं होतं मग घे. समोसा नसून मला तर बाहेरचं बिलकुल नाही आवडत. बाहेरचं म्हणजे आवडतं पण स्पेशली ट्रेन मधलं अजिबात नाही आवडत. स्पेशली ट्रेन मधलं अजिबात आवडत. एकदम बकवास राहत. चला आमचा प्रवास आता इथे संपलाय. आम्ही पोहोचलोय संभाजीनगर मध्ये. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर अँड कॉमेंट करा. बाय बाय.